काय? किती कॉल केले मी तुला, तू एकही कॉल उचलला नाहीस. रात्रभर झोपले नाही मी, सगळं आठवत होतं. काय आठवत होतीस तू रात्रभर? शिट, अनुने सगळं ऐकलं. शनाया असं का म्हणाली? मी का म्हणाली असे? अहो, शनायाचा फोन आहे. काय घ्या ना. कुठल्या तरी पेन ड्राईव्ह बद्दल विचारते ती. हॅलो, काय ग, काय झालं? अवी, तुझा फोन अनुप्रियाच्या हातात कसा? तू तुझ्याकडे का नाहीये तुझा फोन? कुठलं पेन ड्राईव्ह? मला वाटलं की तू फोन उचललाय म्हणून मी सगळं बोलत गेले. रात्रभर झोपले नाहीये, मला आठवतंय वगैरे, आणि मग कळलं की अनुप्रियाने फोन उचलला. अनुप्रियाने सगळं ऐकलं अवी. काय बघ, काय नाही. मला काही सुचलं नाही म्हणून ते पेन ड्राईव्हचं रिझन दिलंय मी तिला. ते ड्रॉवर मध्ये ठेवलाय मी. ठीक आहे, लंचच्या वेळी भेटू आपण. कसं शक्य आहे? भेटू आपण, भेटू. हो, चालेल. मी वाट बघते तुझी. बाय. ही शनाया जवळजवळ रोजच भेटते. हे सगळं जेकेच्या कानावर पडलं ना तर त्याला संशय येऊ शकतो, आणि जर त्याला संशय आला तर काम जाईल. नाही नाही नाही, मला आजच याबद्दल शनायाशी बोललं पाहिजे. काय? नाही, काय नाही. मग खा ना. हो, खातो. चहा आणते. हे काय झालंय? ते वटपौर्णिमेच्या वेळेला अनु, अगं थांब थांब. अगं तुझ्या हातातनं बघ रक्त निघतंय. अगं या धाग्यामुळे येतंय बघ. अगं पण हा धागा घेतला कुठून होतास तू? नाही, आपल्या नेहमीच्या दुकानातून. तू तो स्वयंपाक वगैरे काही दिवस करू नकोस. मदत कर का आईला. हा? स्वयंपाक करू नकोस? मग आम्ही खायचं काय? अवी, बायकोचे जास्त लाड बरोबर नाही. वहिनी, अगं मला एकदा तरी सांगायचंस ना, मी नसती केली का मदत तुला? आत्या, तुला माहितीये ना, आईला कितीही काही झालं तरी ती एकटीच सहन करत बसते. पुरे. अहो, ऐका ना, मी काय म्हणत होते, शनाया ती आपल्यासाठी एवढं करते, तर तिला आणि तिच्या मिस्टरांना आपल्या घरी जेवायला बोलवलं तर? मग तिची तुम्हाला किती मदत झाली आहे ना. म्हणजे तुम्ही म्हणत असताल तर, नाही तर राहू दे. अगे, एवढा मोठा माणूस तो आपल्या घरी येईल का जेवायला? आणि आपल्या घरचं जेवण त्याला आवडेल? डेझर्ट गोडे का रे? ही ॲक्च्युली चांगली आयडिया आहे. जे के घरी आला, अनुला आणि सगळ्यांना भेटला,
तर त्याचा विश्वास बसेल की मी एक फॅमिली मॅन आहे. त्याच्या मनात चुकून जरी संशय वगैरे असला तर तो दूर होईल. ग्रेट. अहो नाही म्हणजे विचार आला फक्त माझ्या मनात. नसेल तर राहू दे. नाही फर्स्ट क्लास आयडिया आहे. अरे पण करेक्ट आहे तुझं. मी त्यांच्याशी बोलतो, मी शनाईशी पण बोलतो आणि बरोबर आहे, आपण ऋणांची परतफेड करायला पाहिजे. एक काम करतो, मी त्यांच्याशी बोलतो, आज रात्री त्यांना जेवायला बोलवतो. चालेल, फक्त मला कळवा. हा हो मस्त, तुझ्या हातचं जेवण. अरे म्हणजे काय. बरं आता डबा देशील का? आणते. निघायचंय मला. हो अभ्यास कर. अहो हा चला. सांभाळून जा रे. हो हा जपून जा. हो य. आई मला काय वाटतं, तुला एवढं हाताला लागलंय मग तू कशाला घाट घालत बसतेस? पिहू असं बोलू नये बाळा. अतिथींचा नेहमी पाहुणचार करावं. अतिथी देवो भव. आणि काय आहे, आपल्या घरी येणाऱ्या लोकांना मोठ्या मनाने आणि आनंदाने वेलकम करायचे. हो आणि मी आहेच वहिनी मदतीला. सांग मला यावेळेस. बघ बरं आता त्यांना काहीतरी गिफ्ट द्यावं लागेल ना. हा आई त्यांच्या लायकीचं गिफ्ट देण्यासाठी आपल्याकडे पैसे आहेत. थोडक्यात जे येईल ते देऊ ना वहिनी. आणि गिफ्ट देण्यापेक्षा त्याच्या मागची भावना महत्वाची. टिपिकल मिडल क्लास विचार आहे हा. असू देत, ते मिडल क्लास विचार आहेत ना म्हणून संस्कार टिकून आहेत. हा ऐक ना अनु, माझं म्हणणं आहे की वहिनी अगं जाऊ दे ना, तू पण कोणाला समजवत बसलीयस. ए रेवती, काय चुकीचं बोललीये मी? अगं चुकीचंच बोलते. पैशांचा विषय म्हणून बोललीये. रेवती प्लीज प्लीज प्लीज, मी सॉरी म्हणते. जाऊ द्या ना, तुम्ही खा. पोहे आवडलेत ना, खा तुम्ही. पिहू चल आपण मेनू ठरवू. बाबांचा फोन आला तर घाई होईल. चालेल. आई मी चहा आणते. हा आता बघूच रात्री धावपळ होते की ब्लॉक बस्टर ड्रामा होतोय ते. आज काय होणार आहे देव जाणे. काल रात्री जे झालं कदाचित काम काढून घेतील हातातून. हे काय डायरेक्ट ऑफिसला बोलवले. साईटवर जाऊ नका.